जय जिजाऊ जय शिवराय मंडळी. आज बनवणार आहोत आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेवग्याच्या शेंगा मी इथे उकडून घेतलेल्या आहेत. इथे मी कांदा छान परतून घेते. त्यानंतर मी इथे खोबरं असं तेलामध्ये टाकून लालसर असं भाजून घेणार आहे. छान असं लालसर इथे भाजून झाल्यानंतर मी इथे लसण टाकणार आहे आणि लसण पण छान असं भाजून घेऊन याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. याची छान अशी पेस्ट आपण इथे बनवून घेतलो आहे. इथे मी लाल मिर्च, हळदी, काळा मसाला आणि नमक घेतलेलं आहे. कढईत तेल गरम झाल्यानंतर मी थोडेसे जिरे मोहरी टाकून त्यामध्ये आपण केलेली पेस्ट टाकून घेते आहे. त्यानंतर इथे मी सुके मसाले इथे टाकून छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे. छान असं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण इथे उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहोत. शेवग्याच्या शेंगा ॲड करून आपण छान असं सुंदर इथे परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. पाणी ॲड करून छान असं आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिट. त्यानंतर आपली शेवग्याची भाजी इथे शिजून रेडी आहे. हे बघू शकता किती सुंदर असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे. इथे बघू शकता किती सुंदर अशी भाजी आपली रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.